विष्णुनगर पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या 2.5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अत्यंत कौशल्याने आणि चिकाटीने पाठपुरावा करत पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून या आरोपीला ताब्यात घेतले. दिनांक 27 नोव्हेंबर 2023 देवीचा पाडा, स्मशानभूमीच्या मागे, खाडी किनारी, डोंबिवली, पश्चिम. 40 ते 45 वर्षीय एका अनोळखी इसमाचा मृतदेह गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मृतकाची ओळख सोमनाथ बाबू शिंदे अशी पटवली. तपासादरम्यान 2 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र तिसरा मुख्य आरोपी फरार होता. आरोपी नंबर 1 विलन विष्णू ठावरे वय 41 डोंबिवली पश्चिम. आरोपी 2 योगेश तिमाप्पा डोंगरे वय 42 डोंबिवली पश्चिम. या दोघांनी किरकोळ कारणावरून दगडाने मारहाण करून हत्या केल्याची कबुली दिली होती. मुख्य आरोपी दीपक साहेबराव करकडे वय 28 हा अटकेच्या भीतीने गेल्या 2.5 वर्षांपासून आपली ओळख लपवून ठिकठिकाणी राहत होता. तो वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. दिनांक 24 एप्रिल 2026 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलिसांचे पथक सातत्याने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या संपर्कात होते. आरोपी नांदेड जिल्ह्यातील वाटेगाव परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे व त्यांच्या पथकाने ओळख पटू नये म्हणून वेषांतर केले. 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाटेगाव, जिल्हा नांदेड येथून आरोपी दीपक करकडे याला शिताफीने अटक करण्यात आली. डोंबिवली येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट.